नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत. खरं तर 2 प्रेमकथा आहेत. एक जिथे एका चुकीमुळे मृत्यू आला आणि दुसरी जिथे प्रेमामुळे जीवन मिळालं. ही गोष्ट आहे 2 आदामांची आणि या धर्मशास्त्रीय मजकुरातून आपण आदम, ख्रिस्त आणि या सृष्टीच्या पूर्ततेबद्दल समजून घेणार आहोत. बरं, तर या मजकुराची सुरुवातच होते पहिल्या आदामाला शेवटच्या आदामाचं म्हणजे ख्रिस्ताचं एक प्रतीक किंवा प्योसांग म्हणून सादर करून. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पहिला आदाम हा येणाऱ्या ख्रिस्ताची एक सावली होता, एक पूर्वाभ्यास होता. म्हणजे कसं, एखाद्या नाटकाच्या आधी रंगीत तालीम होते ना, अगदी तसंच. आदामाच्या कथेतच ख्रिस्ताच्या कार्याची एक छोटीशी झलक दडलेली होती. आणि हाच तो विरोधाभास आहे जो या संपूर्ण कथेचा गाभा आहे. विचार करा, एकाच प्रेमाची 2 वेगवेगळी रूपं, पण त्यांचे परिणाम पूर्णपणे विरुद्ध. एका प्रेमाने आणला मृत्यू, तर दुसऱ्या प्रेमाने दिलं जीवन. हो, मग हे सगळं नक्की घडलं तरी कसं? चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आदामाच्या अपयशापासून आणि बघूया की त्याचं प्रेमच त्याच्या पतनाचं कारण कसं बनलं. पतनापूर्वीचं आदामाचं आयुष्य तसं पाहिलं तर अगदी साधं सरळ होतं. जबाबदारी काय होती? तर फक्त एका सुंदर बागेचं रक्षण करणं आणि देवाची फक्त एक आज्ञा पाळणं. ऐकायला तर हे सगळं खूप सोपं वाटतं, नाही का? आणि मग गोष्टी बिघडायला लागल्या. घटनाक्रम अगदी स्पष्ट आहे. आधी त्याच्या वधूने फळ खाल्लं आणि मग आदाम तिला गमावण्याच्या भीतीने, तिच्यावरील प्रेमापोटी तिच्यासोबत मृत्यू पत्करायला तयार झाला. पण जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा त्याने सरळ हात वर केले आणि सगळा दोष तिच्यावर टाकला. म्हणजे बघा, इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर त्याची प्रेरणा प्रेम होती, पण त्याच प्रेमामुळे त्याने देवाची आज्ञा मोडली आणि परिणाम मृत्यू. ठीक आहे, ही झाली पहिल्या आदामाची गोष्ट. आता वळूया दुसऱ्या आदामाकडे आणि पाहूया की पहिल्या आदामाचं हेच अपयश एका महान विजयात कसं बदललं गेलं. इथे बघा, किती जबरदस्त तुलना आहे. ख्रिस्ताची प्रत्येक कृती ही आदामाच्या कृतीच्या अगदी उलट आहे. प्रत्येक अपयशाला त्याने एका तारणाच्या कृतीत बदलून टाकलंय. म्हणजे बघा, जिथे आदाम पापाचा भागीदार झाला तिथे ख्रिस्ताने ते पाप स्वतःवर घेतलं. जिथे आदामाने दोष दिला तिथे ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान दिलं. आणि हेच प्रतिस्थापन किंवा सबस्टिट्यूशन या संकल्पनेचं सार आहे. पहिल्या आदाम स्वतःच्या पापाचा परिणाम म्हणून मेला, तर शेवटचा आदाम तो आपल्या वधूच्या पापासाठी बलिदान म्हणून मेला. एकाचा मृत्यू होता शिक्षा, तर दुसऱ्याचा मृत्यू ठरला मुक्ती. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का? जर देवाला हे सगळं आधीच माहीत होतं तर त्याने हे घडूच का दिलं? आणि बरोबर हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो स्वतंत्र इच्छा किंवा फ्री विलचा एका मोठ्या विरोधाभासाकडे. हा मजकूर या प्रश्नाला टाळत नाही. तो थेट पूर्वनियतीच्या कल्पनेला भिडतो आणि विचारतो की जर देवाला माहीत होतं की आदाम अपयशी ठरणार आहे, तर मग हे सगळं एक सापळा होता का? आणि याचं उत्तर या मजकुराच्या व्याख्येत दडले. यानुसार स्वतंत्र इच्छा म्हणजे चांगलं निवडण्याची शक्ती नाही, तर फक्त पाप करण्याची शक्यता. हो, फक्त एक शक्यता. ही एक खूप वेगळी आणि अनपेक्षित व्याख्या आहे, पण ती पुढच्या सगळ्या गोष्टींना कलाटणी देते. विचार करा, ही कल्पना किती धक्कादायक आहे. याचा अर्थ अपूर्ण स्वतंत्र इच्छा म्हणजे एका टाईम बॉम्बसारखी आहे, जो कधी ना कधी फुटणारच. कोणत्याही निर्माण केलेल्या प्राण्यासाठी, अगदी देवदूतांसाठी सुद्धा ही शक्यता कालांतराने अपयश निश्चित करते. हा मजकूर पुढे असं म्हणतो की जोपर्यंत पाप करण्याची शक्यता 0% होत नाही, तोपर्यंत अपयश हे अटळ आहे, 100% निश्चित. अगदी 1% जरी शक्यता उरली तरी ते कधी ना कधी घडणारच. कल्पना करा, एका मोठ्या जहाजात एक लहानसं छिद्र आहे. आज ना उद्या ते जहाज बुडणारच, बरोबर? तसंच काहीसं. म्हणूनच या मजकुरानुसार क्रॉस ही काही प्लॅन बी किंवा आपत्कालीन योजना नव्हती. नाही, ती तर सृष्टीला परिपूर्ण करण्यासाठी देवाने सुरुवातीपासूनच रचलेली एक भव्य योजना होती, अगदी जगाच्या निर्मितीच्या आधीपासून. आणि आदामाचं पतन ते या मोठ्या नाटकातील एक आवश्यक अंक होतं. ठीक आहे, मग मूळ प्रश्न हा आहे की क्रॉस या समस्येचं निराकरण करतो तरी कसं? स्वतंत्र इच्छेमधली ही पाप करण्याची शक्यता नावाची त्रुटी तो कशी दूर करतो आणि सृष्टीला परिपूर्णतेकडे कसा घेऊन जातो? याचं उत्तर आहे देवाच्या प्रेमात. ह्या मजकुरानुसार शेवटच्या आदामाचं
म्हणजे ख्रिस्ताचं बलिदान इतकं मोठं आणि प्रभावशाली होतं की ते देवाच्या प्रेमाचा आणि न्यायाचा एक अंतिम पुरावा बनलं. असा पुरावा जो निर्माण केलेल्या प्राण्यांच्या मनातली प्रत्येक शंका, प्रत्येक प्रश्न कायमचा पुसून टाकतो. ह्या मागचा तर्क खूप सोपा आणि सुंदर आहे. जेव्हा आपण एखाद्यावर खरं प्रेम करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला दुखवण्याचा विचारही करू शकत नाही, नाही का? अगदी त्याचप्रमाणे क्रॉसवर देवाचं ते अंतिम निस्वार्थ प्रेम पाहिल्यावर निर्माण केलेल्या प्राण्यांची इच्छा इतकी परिपूर्ण होते की त्यांच्या मनात बंड करण्याचा किंवा देवाची आज्ञा मोडण्याचा विचारसुद्धा येत नाही. शंकाच उरत नाही, म्हणून बंडाचं कारणच नाहीसं होतं. म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ध्येय फक्त पाप टाळणं नव्हतं, तर ध्येय होतं असे प्राणी निर्माण करणं जे देवाच्या प्रेमाचा इतका खोलवर अनुभव घेतील की त्यांच्या मनात पापाची इच्छाच निर्माण होणार नाही. आणि हेच या संपूर्ण कथेला एका वर्तुळात पूर्ण करतं. पहिल्या आदामाचं पतन ही फक्त एक दुःखद घटना नव्हती, तर देवाच्या भव्य योजनेचा एक आवश्यक भाग होता. तो शेवट नव्हता, तर एका नवीन आणि परिपूर्ण युगाची ती सुरुवात होती. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं. जर परिपूर्ण प्रेम सगळी भीती घालवतं, तर ते चुकीची निवड करण्याची शक्यतासुद्धा नाहीसं करू शकतं का? आणि जर तसं असेल, तर प्रेमाने परिपूर्ण झालेली इच्छा खरोखरच स्वतंत्र असते की तेच खरं स्वतंत्र आहे?